कुकिंग विथ डिंपल या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। लिंबू भात तर सगळेच बनवतात, पण आज मी तुम्हाला सांगणार आहे ढाबा स्टाईल स्पायसी लिंबू पुलाव कसा बनवायचा। सुगंध असा की शेजारी सुद्धा विचारतील आज काय स्पेशल बनवलंय। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायलाही विसरू नका। अशा भन्नाट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। आज आपण ढाबा स्टाईल लिंबू पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत। इथं मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे, तो या वाटीने मोजून घेतलेला आहे। 2 वाटी घेतलेला आहे। 2 चमचे शेंगदाणे, 2 पळी तेल, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, चवीनुसार मीठ, एका मोठ्या लिंबूचा रस, एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो, कढीपत्त्याची पानं, एक छोटा लिंबू, 3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचं तुकडं आणि कोथिंबीर। सगळ्यात आधी आपल्याला हा बासमती तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता तांदळाच्या वरपर्यंत येईल एवढं पाणी त्यात टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर 20 ते 25 मिनिटांसाठी तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचा आहे। तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण कांदा, टोमॅटो, लसूण, आलं सगळं बारीक चिरून घेऊया। कांदा आपल्याला लांब लांब साईजचा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे। कढई गरम करायला ठेवली आहे। सगळ्यात पहिले आपण त्यात 2 पळी तेल टाकूया। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण ज्या वाटीने तांदूळ मोजलेले होते, आता मी 2 वाटी तांदूळ घेतलेले होते, तर 2 वाटीसाठी आपण इथे 3 वाटी पाणी गरम करायला ठेवणार आहोत। तेल गरम झालं आहे। पाव चमचा मोहरी टाकायची आहे, त्यानंतर पाव चमचा जिरे, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं अद्रक आणि 3 अशा लांब लांब कापून घेतलेल्या मिरच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं। आता आपण जो लांब चिरून घेतलेला कांदा होता तो टाकायचा आहे, परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला सोनेरी रंगाचा होईपर्यंत त्यात आपण जे 2 चमचे शेंगदाणे घेतलेले होते ते टाकून द्यायचे। कांदा आपला सोनेरी रंग होईपर्यंत परतून झालेला आहे। आता त्यात टोमॅटो टाकायचा आहे। कांदा आणि टोमॅटो आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता त्यात 2 चमचे लाल तिखट टाकायचंय, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला। मसाले टाकल्यानंतर अगदी एकच घोट पाणी टाकायचं आहे। पाणी टाकण्याचं कारण असं की मसाले करपत नाही, म्हणून फक्त एकच घोट पाणी टाकायचंय। पाणी टाकल्यानंतर हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचंय। हे सगळं एकत्र करून झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून मसाल्याला छान तेल सुटू द्यायचं आहे। झाकण ठेवून 2 मिनिटं झालेले आहे आणि बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण काय करायचंय, जे आपण गरम करायला ठेवलेलं पाणी होतं ते पाणी सगळं यात टाकून द्यायचंय। पाणी टाकल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचंय। मीठ टाकून झाल्यानंतर एकदा चमचा असा एकदा हलवून घ्यायचा आहे आणि पाण्याला उकळ फुटण्याची वाट बघायची आहे। हे बघा पाण्याला उकळ फुटलेली आहे आणि आपण जे भिजत ठेवलेले तांदूळ होते त्यातलं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ आपल्याला आता ह्या मसाल्यात टाकायचे आहेत। तांदूळ टाकून झाल्यानंतर हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी भात शिजू द्यायचा आहे। झाकण ठेवून 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बघूया आपला भात शिजला आहे की नाही। भात अजून शिजलेला नाहीये, आपल्याला पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं भात शिजू द्यावा लागेल।
पण त्याआधी हे सगळं असं एकत्र करून घ्यायचं. पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण बघूया आपला भात शिजला आहे की नाही. हे बघा, आपला भात व्यवस्थित पूर्ण शिजलेला आहे. इथे मला हा भात शिजवायला पूर्णपणे 10 मिनिटं लागलेले आहेत. आपला भात शिजला आहे. आता गॅस बंद करायचा आणि आपला महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजेच लिंबाचा रस तो आता टाकायचा आहे. लिंबाचा रस टाकल्यानंतर एक असा लिंबू घ्यायचा आणि खिसणीने खिसायचा आणि त्याचे सालही थोडस टाकायचं. याला लेमन झेस्ट असं म्हणतात. लेमन झेस्ट टाकून झाल्यानंतर लेमन झेस्ट टाकल्यानंतर आता आपण कोथिंबीरने पुलाव गार्निश करूया. तयार आहे आपला ढाबा स्टाईल लिंबू पुलाव.